राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश अण्णा आपल्या सोबत आहे। नेमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येऊन जी टीका केली शरद पवार यांच्यावरती भटकती आत्मा, आणि त्यानंतर देखील काल उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांच्याकडून देखील पंतप्रधानांना उत्तर देण्यात आले। नेमकी कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे आता आपण याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत त्यांचे प्रवक्ते अण्णा काय सांगाल तर टीकेकडे कसं पाहता सर्वप्रथम? काल पंतप्रधानांनी रेस्कोर्सच्या सभेवरती जी पवार साहेबांच्या बाबतीत टिप्पणी केली ती पंतप्रधान पदाची शोभा घालवणारी आहे। देशाचा पंतप्रधान हा 140 कोटी जनतेचा पंतप्रधान आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने पवार साहेबांवरती टीका करणं, आपल्याकडं व्यक्ती गेल्यानंतर आपण म्हणतो की आत्मा अतृप्त आहे म्हणा किंवा अदृश्य आहे वगैरे, आज पवारसाहेब जिवंत असताना त्यांनी त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे अतिशय निषेधार्ह आहे। माझा त्यांना सवाल आहे, याच आत्मेचा बोट धरून तुम्ही राजकारणात आलात असं म्हणता, केंद्रीय कृषी मंत्री असताना इतर कोणी तुम्हाला मदत केली नाही पण शरद पवारांनी मदत केली हे तुम्ही जाहीरपणे सांगता। बारामतीमध्ये येऊन, महाराष्ट्रामध्ये येऊन बारामतीच्या संस्था पाहून तुम्ही पवार साहेबांचं अनेक वेळेला कौतुक केलं आहे, आणि असं असताना निवडणुकीमध्ये मात्र मतं मिळवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवरती खाली येऊन तुम्ही टीका करता। तुम्हाला थांबवतो। अजितदादा आज म्हणाले की शरद पवार माझे दैवत होते, आजच म्हणाले आहे, आणि त्यावेळेस अजित पवार देखील त्या मंचावर उपस्थित होते, सुनेत्रा पवार देखील त्या मंचावर उपस्थित होते। तर तुम्हाला नेमकी काय वाटतं, त्यांना काय वाटलं असेल का ज्यावेळेस पंतप्रधानांनी अशी टीका केली? नाही, पवार साहेबांचा एकनिष्ठ अनुयायी म्हणून मला निश्चित दुःख झालं। अजितदादा त्यांचे पुतणे आहेत, त्यांना दुःख झालं किंवा झालं नाही हे मी काही सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रामधल्या पवार प्रेमी या सगळ्यांना मात्र फार दुःख झालेलं आहे। अजितदादांनी जर असं बोलले असतील, मी ते काय ऐकलेलं नाही, पण असं जर बोलले असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे। राहुल गांधी देखील 3 मेला पुण्यामध्ये येणार आहे आणि ते देखील सभा घेणार आहे, आणि त्या सभेत एक मुद्दा राहुल गांधींच्या सभेत म्हणजे नेहमी उपस्थित होतो की सावरकरांचा मुद्दा नेहमी उपस्थित होता। तुमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा देखील पक्ष आहे। नेमकी ते म्हणतात की राहुल गांधींनी सावरकरांवर टीका नाही केली पाहिजे, राहुल गांधी देखील सावरकरांवर टीका करतात, तर यांनी कुठेतरी मिठाचा खडा पडेल का? एक लक्षात घ्या, या निवडणुकीमध्ये सावरकर असतील, दादोजी कोंडदेव असतील, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील, हे असे मुद्दे सगळे गौण झालेत। ज्या दादोजी कोंडदेवांचा पुतळा पुण्यात काढल्यानंतर भारतीय जनता पक्षाने किंवा अजितदादांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये दुर्दैवाने त्यावेळेचे महापौर त्यांचं कालच निधन झालं, दादांच्या आग्रहाखातर तो पुतळा काढला। आज तेच दादा भारतीय जनता पक्षाला प्रिय आहेत। राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात हटवला, आणि तो हटवल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांनी पुतळा हटवला त्यांना मी 5 लाख रुपये देईल असं नितेश राणेंनी सांगितलं। तेच नितेश राणे आजच्या त्यांच्याकडे गेलेले आहेत। त्यामुळे सावरकर असतील किंवा दादोजी कोंडदेव असतील, हे पुतळेचं किंवा या व्यक्तींचं ह्याच्यातून सगळे बाजूला गेलेले आहेत। व्यक्तिगत टीका करणं आणि केवळ एकमेकाची उणीधुणी काढणं याच्यावरतीच ही निवडणूक लढवली जाते, हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे। अण्णा, आपण जर बघितलं तर भाजप म्हणजे पहिलं तर मुरलीधर मोहोळ यांनी ज्यावेळेस निवडणुकीचा अर्ज भरायला गेले त्यावेळेस त्यांनी मोठी रॅली काढली, ताकद दाखवली, शक्ती प्रदर्शन केलं। त्यावेळेस भाजप नेते म्हणाले की निकाल तुम्हाला आत्ताच दिसतोय। त्यानंतर पंतप्रधानांची सभा झाली, त्यावेळेस भाजप नेते म्हणले निकाल तुम्हाला आत्ताच दिसतोय। काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सभा झाली, निकाल दिसला? निश्चितच स्वतः सुप्रियाताईंनी सांगितलं की गेल्या 15 वर्षामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये एवढी मोठी सभा मी कधीही पाहिली नाही। कालची अतिशय मोठी सभा होती आणि ही सभा उत्स्फूर्तपणे आली होती। कुठे 300 रुपये आणि 500 रुपये देऊन आणि बसची व्यवस्था करून आणि जेवणाची व्यवस्था करून रेसकोर्सला जमवलेली गर्दी होती, तशी ही गर्दी नव्हती। या वाळजे मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघातील जनता आपण होऊन त्या ठिकाणी आली होती आणि आलेली मतामध्ये निश्चित रूपांतर होणार। बारामती कोणाची? बारामती अर्थात पवारांची।
हे आम्ही नाही, अजित पवार म्हणत होते. अजित पवारांची म्हणजे शरद पवारांची, आणि आम्ही नाही, अजित दादांनी गेली अनेक वर्ष सांगितले. आता ठीक आहे, गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांचं मत बदललं असेल, पण त्याआधी त्यांनी जे सांगितलेलं आहे तेच खरं आहे. बारामतीमध्ये जर आपण महिला चुरशीची लढाई पवार विरुद्ध पॉवर असं म्हटलं जातं, पवार विरुद्ध पॉवर अशी लढाई आहे असं बारामतीमध्ये म्हटलं जातं. तर नेमकी कोणती पॉवर वापरली जाईल? असं आहे, शरद पवार साहेबांकडे तर काही कुठली सत्ता नाही, त्याच्यानंतर कुठल्या शासनामध्ये ते नाही, पण अजितदादांकडे मात्र सत्ता आहे. पोलीस खाते त्यांच्याकडे आहे, भारतीय जनता पक्षाकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे अस्त्र आहेत. त्यामुळे ती पॉवर जी खरं म्हणलं तर निवडणुकीमध्ये निपक्षपाती राहिली पाहिजे, ती राहिली जात नाही. हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आरोप होतोय बारामतीकडे वळूया आता. पण जर म्हणजे बारामती तिथले जे व्यापारी आहे, छोटे-मोठे व्यापारी, त्यांना अजितदादांकडून धमकावलं जातंय किंवा अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून असा आरोप केला जातोय. त्या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ठीक आहे, आरोप करतील, पण त्या आरोपाचं म्हणजे दमदाटी करतील, पण त्या दमदाटीचा मतामध्ये रूपांतर होईल असं मला काही वाटत नाही. पुण्याचं काय चित्र असेल? पुण्यामध्ये गंगेकरण, आज 10 पुणेकरांची जर का तुम्ही मतं घेतली तर त्याच्यामध्ये 7 जण सांगतात की आमचा उमेदवार गंगेकर. भाजपने जसा निकाल सांगितलाय पुण्याचा, एक रॅली असेल, मोदींची सभा असेल, 3 मे नंतर म्हणजे तुम्ही पण सांगू शकता का इंडिया आघाडीचे नेते की निकाल आता आमचा आत्ताच सांगता? राहुल गांधींची आता 3 तारखेला सभा होणार आहे आणि झाली, मोदींची सभा झाली, मोठी झाली असेल, पण त्याच्यातनं पुणेकरांना काय मिळालं? पुणेकरांना त्यांनी काय संदेश दिला? केवळ शरद पवारांनी टीका करणं हा काही निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. तुम्ही काय केलं 10 वर्षामध्ये ते सांगितलं पाहिजे. गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी काही सांगितलं पाहिजे. ते न सांगता फक्त पवार एके पवार यांच्यावरती टीका करणं, याच्यावरती पुणेकर बोलणारे नाही आहेत. 3 तारखेची राहुल गांधींची सभा होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये होईच दंगेकर म्हणणारे आता पुन्हा तोंडावरती पडणार आहेत. धन्यवाद अण्णा, सिटी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश अण्णा काकडे. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की बारामतीमध्ये देखील आपल्याला आहे तेच चित्र दिसेल, ताईच दिसतील, आणि पुण्यात देखील आपल्याला चित्र आता लगेचच कळेल. रवींद्र दंगेकर यांच्या बाजूने. कॅमेरामॅन अमोल निबुल सर, ऋषिकेश जगताप, सिटी नाव, पुणे.